सारा का बघ बघू. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण जातोय मार्केटमध्ये, थोडंसं काम आहे, तर चला मग आपण निघूया. आता मी आवरलंय आणि पटकन जाऊन येतो, कारण आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे. व्याज घरीच आहे, तर माहित नाही आईला काय करू देतो की नाही. नाहीच करू देणार, आल्यावर करावं लागेल. हा, मी जाऊ पेलू, मी जाऊ जाऊ चला, येतो का हाताने चलत. पिलू बाय बाय. ए पिलू बाय बाय. त्याला बोलते आता एवढ्या रात्री आपण जातोय कुठं, तर कालच्या ब्लॉगमध्ये बघा मी म्हटलं होतं की सेरेलॅक बनवायचंय, विहानचं आता खाणं सुरू करायचंय. पण एक आहे की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की मिसिंग आहेत, घरी नाही आहेत. आता बघा मी पिशवी उचलून गेले होते, तर ती घ्यायला परत आले आणि आता परत जाते खाली. ओ, क्वार्टर्समध्ये अंधार खूप आहे, एकतर प्रत्येक जण बाहेरचा लाईट लावत नाही, त्यामुळे सगळं अंधार अंधार. आणि बाहेर पण खूप उशीर झाला होता, 8-8:30 वाजले असतील. जवळच एक छोटं मॉल सारखं दुकान आहे, मॉल पण नाहीये आणि एक शॉप पण नाहीये, एक मिडल मध्ये येईल असं बऱ्यापैकी सगळं सामान मिळतं. तर तिथे जाऊन येतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आणि आपला ब्लॉग एंड होईल या ठिकाणी. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सेरेलॅकची रेसिपी मिळून जाईल. हे बघा इथे आले आता शॉप, तर चला जाऊया, घेऊया पटकन आणि रिटर्न जाऊया. माझं पिल्लू एटा म्या, चला. ए पिलू बोल ना, का त्याच्या मना उड्या मार. ब्लर झालं, ब्लर. त्याला मजा वाटेल. सारा का बघ बघू. चिमणी मामा मामा मामा. फायनली पूर्ण काम आवरले. किचन ओटा पण साफ झाला, एकदम क्लीन सगळं. आणि एवढी भांडी पडली होती. एक रील आली होती बघा आता काही दिवसापूर्वी कि दुनिया की सारी चीजें खत्म हो जाएगी लेकिन सिंक में रखे बर्तन कभी खत्म नहीं होंगे. तसं आहे ते. सिंक मध्ये एवढे बर्तन होते, चाकू पडला. आता ते खतम झालेत आणि माझं अजून जेवण बाकी आहे. जेवण केल्यावर परत पडणार. आता ते ठेवेल मी सकाळपर्यंत, एकच ताट असेल ना. चला आजचा व्लॉग या ठिकाणी मी संपवते. उद्या परत भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, गुड नाईट.